आपण कार्तिक पौर्णिमा साजरी करण्याच्या दृष्टीने आपण एकत्रित जमलो आहोत। आपल्या विहारामध्ये नेहमीच पौर्णिमेचं महत्त्व काय असतं या विषयावर आपण चर्चा करत असतो आणि त्यानिमित्ताने एकत्र येऊन आपल्या विचारांची देवाणघेवाण करत असतो। त्याचाच आज एक कार्तिक पौर्णिमेच्या दृष्टीने आज आपण एकत्र जमलेलो आहोत। आपल्याला या पौर्णिमेच्या निमित्तानं आपल्याला प्रवचन देण्यासाठी आयुष्यमान प्रकाशजी नाईक सर आपल्याला इथं उपस्थित झालेले आहेत। आपण लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत। भगवान बुद्धांचा बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। यानंतर आपली एक छोटी ताई अविका बनसोडे हिने इच्छा व्यक्त केली, बाबा मला दोन शब्द बाबासाहेबांवर बुद्धांवर बोलायचे आहे, तर मी तिला विनंती करतो की तिने इकडं पुढे यावं। अविका बनसोडे। माझे नाव अविका अमोल बनसोडे आहे। आज मी तुम्हाला भगवान बुद्धांचा उपदेश सांगणार आहे। श्रीवस्ती इथे फिसा गौतमी या नावाची एक गरीब स्त्री राहत होती। तिचा एकुलता एक लहान मुलगा काही रोग होऊन तडकाफडकी मरण पावला, पण आपल्या मुलाचे प्राण निघून गेले आहे या गोष्टीवर तिचा विश्वासच बसेना। ती रस्त्यावरती भेटण्यासाठी येणाऱ्या जाणाऱ्याला हिंदू लागली व म्हणू लागली की माझ्या मुलाला काहीतरी औषध द्या हो, माझ्या मुलाला काहीतरी औषध द्या हो। पण मेलेल्याला औषध कोणते असे बोलून लोक तिची थट्टा करू लागले। अखेरी एका दयाळू गृहस्थाने तिला म्हटले, गौतमी इथे जवळच भगवान बुद्ध राहतात, तू त्यांच्याकडे जा, ते तुला नक्कीच औषध देतील। त्याप्रमाणे किसा भगवान बुद्धांकडे गेली व औषधासाठी हिंडू लागली। भगवान बुद्ध म्हणाले, ठीक आहे बाई, मी तुला औषध देईन, पण आधी तू गावात जाऊन ज्या घरात कोणी अपेष्ट मरण पावले नसेल त्या घरातून थोडी मोहरी घेऊन ये। त्याप्रमाणे किसा घरोघरी मोहरी हिंडू लागली। तिला मोहरी देऊ कविता, पण तिने विचारताच तुमच्या घरात कोणी अपेष्ट गेले आहे का? कोणी म्हणाले 2 वर्षाखाली माझे सासरे गेले, ते गोष्टीने म्हणावे गेल्या साली माझी आत्या गेली। ती त्या घरातून मोहरी न घेता पुढल्या घरी जाऊ लागली। हे करता करता ती अगदी थकली भागली। पण जर आपण मोहरी भगवान बुद्धांकडे नेली ते त्याचे औषध करून आपल्याला देतील आणि त्या औषधाने आपला मोठा बरा होईल या आशेने ती पुढल्या घरी जाऊ लागली। तिच्या डोळ्यासमोर अंधार आला, तिला चक्कर येऊ लागली। अशा घाबरलेल्या स्थितीत तिच्यावरती प्रकाश पडला। मरण हे कोणाला चुकले आहे का? असे एक तरी घर आहे का जिथे कोणी मरण पावलं नसेल? तिचे ज्ञान चक्षु उघडले। ती धावतच भगवान बुद्धांकडे गेली व त्यांच्या डोक्यावर पाय ठेवून म्हणाली, मृत्यू हे सार्वजनिक आहे, हे कोणाला तरी एकदा येणारच आहे। आपल्या प्रियजनांचा वियोग होताना मायेच्या आगमनामुळे ते या गोष्टीचा विसर पडतो। त्यांचे ज्ञान चक्षु उघडून त्यांना सत्य गोष्टी सांगणारा गुरु लागतो। छान उत्तम, खूप चांगली तयारी, काही तयारी नसताना सुद्धा ताईंनी खूप चांगलं आपलं विचार व्यक्त केले। धन्यवाद। यानंतर
आजचे आपले प्रमुख पाहुणे आणि आपण ज्यांचं प्रवचन ऐकलेलं आतुर आहोत, त्यांनी मागच्या वेळेला जे आपलं बौद्ध महासभेचं भारतीय बौद्ध महासभेचा कार्यक्रम होता, त्यावेळेला ॲक्च्युली त्यांचं भाषण आपण म्हणजे ते आपल्या इथं धम्मदेशनात येणार होते, परंतु त्यांच्या तब्येतीमुळं ते काही त्या दिवशी येऊ शकले नाही आणि त्यामुळं आपण त्यांना त्यांच्या त्या प्रवचनाला मुकलो. म्हणून म्हटलं ह्या वेळेला प्रत्येक ह्या जे आपले आता पुढची जी येईल म्हटलं त्यावेळेला पुढच्या पौर्णिमेला आपण त्यांना बोलवू असं त्यावेळेला विचार केला आणि त्यांना त्यानिमित्त त्यांना विनंती केली. तर त्यांनी आमच्या विनंतीला लगेच होकार दिला. ते म्हटले की मलासुद्धा आवडेल, तुम्हाला विहार तुमचं पाहायचं आहे, मी बऱ्याच लोकांकडून ऐकलं की तुमचं विहार खूप चांगलं आहे आणि मला तुमच्या विहारामध्ये यायला आवडेल. त्यांनी नक्कीच होकार दिला आणि ते आपण यायच्या आधीच ते आपल्या विहारामध्ये हजर झाले. त्याबद्दल त्यांना प्रथमतः धन्यवाद देतो. आयुष्यमान प्रकाश नाईक सर हे सध्या भारतीय बौद्ध महासभा पुणे यांचे संस्कार विभाग प्रमुख म्हणून काम पाहतात. ते पाली भाषेमध्ये त्यांनी MA म्हणून त्या केलेला आहे आणि त्यांचा पाली भाषेचा गाढा अभ्यास आहे. त्याचप्रमाणे श्रामणेर असोसिएशनचे ते गेले 53 वर्ष ते अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. ते आता सध्या माजी अध्यक्ष आहेत. याच्या आधी 53 वर्ष त्यांनी काम पाहिले. म्हणजे त्यांनी आपल्या ज्या समाजामध्ये जे काय आधी आहेत श्रामणेर आतासुद्धा गेल्या 53 वर्षापासून ते काम पाहत आहेत. त्यामुळे त्यांचा गेले 50 वर्षापासून या समाजाशी भारतीय बौद्ध धम्माशी त्यांचा गाढा अभ्यास आहे, त्यांचा बराच संबंध आहे. त्यामुळे मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं इथं प्रवचन द्यावं. त्यांचा विषय आहे बौद्ध धम्मातील कार्तिक पौर्णिमेचं महत्त्व आणि श्रमण सिद्धार्थ गौतम राजा बिंबिसार बरोबर त्यांचा जो संवाद झालेला आहे त्या संवादाबद्दल त्या विशेष करून आपल्याला माहिती सांगणार आहेत. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. अखिल विश्वाला समतेचा, बंधुतेचा, न्यायाचा मार्ग दाखवणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध आपणा सर्वांचे उद्धारकर्ते, विश्वरत्न, बोधिसत्व, भारतीय घटनेचे एकमेव शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रज्वलित विचारांना आणि प्रतिमांना प्रथमतः आम्ही अभिवादन करतो. आपल्या मंडळाने मला इथे पाचारण केलं त्याबद्दल आदरणीय सोनवणे, त्याचप्रमाणे आदरणीय जाधव सरांनी माझ्याशी संपर्क साधला आणि मला ही बोलण्याची संधी दिली. आणि विशेषतः आपण सर्वजण आमच्या भगिनी आणि माता भगिनी इथे उपस्थित आहात, इथे आमचे बंधू आहेत आणि मला अतिशय पूज्य बौद्ध धम्मामध्ये मानल्या जाणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी इथे मला एक संधी प्राप्त झाली. त्याबद्दल मी आपणा सर्वांचे ऋण व्यक्त करतो. कारण ही संधी प्राप्त होणं हे देखील आपल्या जीवनातला अतिशय चांगला क्षण जो आपण लक्षात ठेवावा असा आपल्याला मिळालेला आहे आणि त्या क्षणाचा आपण सोनं करायचा प्रयत्न करावा, आपल्याला जेवढं जमेल तेवढं, असा एक माझा विचार आहे. सरांशी बोलताना, सोनवणे सरांशी, ते म्हणाले कार्तिक पौर्णिमेवर आपण बोलावं. साहजिकच आहे, पौर्णिमा आहे. पण माझा एक मनामध्ये एक विचार होता आणि आताही आहे की सिद्धार्थ गौतम आणि बिंबिसार त्या राजाचा जो संवाद आहे तो संवाद बरंच काय आपल्याला देऊन जातो. त्यामुळे त्या विषयाला धरून मी कार्तिक पौर्णिमेला न्याय देणार आहे. म्हणजे प्रथम मी श्रमण सिद्धार्थ गौतम यांचा बिंबिसार राजाबरोबरचा संवाद आणि त्याला जोडून नंतर कार्तिक पौर्णिमा त्यातले प्रसंग
आणि त्याला जोडूनच पुन्हा सम्यक संबुद्ध आणि बिंबिसार यांची भेट ही सांगड घालायचे मी प्रयास करणार आहे. आणि हे जेव्हा मी माझ्या डोक्यात तो विचार आला त्याच वेळेला मला वाटलं की हा आपण मांडायला काय हरकत नाही, फक्त मी आपल्या अनुमती मला हवी साधारण 45 मिनटं. आणि मला असं वाटतं की आपण स्थानापन्न झालेले आहात, आपल्याकडे आसन व्यवस्था खूपच छान आहे. नाही तर आमच्या भगिनी खाली जेव्हा मांडी घालून बसतात त्यावेळेला विचार करावा लागतो. असो, पार्श्वभूमी न सांगता मी आता विषयाला सुरुवात करतो. अतिशय सुंदर असं तथागतांचं, बुद्धांचं आपण स्मरण केलेलं आहे. नमो बुद्ध देवा असं म्हणून देव शब्द आल्यानंतर पाली भाषेमध्ये देव या शब्दाला अनेक अर्थ आहेत. कधीकधी असं वाटतं की देव हा शब्द का आला, पण देव हा शब्द म्हणजे सर्वश्रेष्ठ गुणांनी, प्रज्ञेने आणि सर्वांमध्ये. तो देव नंतर इथे तिकडे गेला आणि भगवान हा मूळ शब्द पाली भाषेतला आहे. भगवान हा मूळ शब्द पाली भाषेतला आहे. भग्ग रागो भग्ग दोषो भग्ग मोहो इति भगवतो, असा भगवंताला पहिला हा भगवान हा शब्द दिला गेला. आणि त्यानंतर मग महावीर यांना हा भगवान महावीर हा शब्द त्यांच्या लोकांनी तो दिला. आणि मग नंतर भगवान आपल्यापर्यंत वेगवेगळे भगवान आपल्यासमोर आहेतच. तर पहिला भगवान हा शब्द बुद्धांना दिलेला आहे. आपल्या ह्या विषयाची सुरुवात करताना जसं सरांनी आता बुद्धगीत म्हणून अतिशय सुंदर वातावरण निर्माण केलं. विशेष म्हणजे या छोट्या छोकरीने किस्सा गौतमीचे जो प्रसंग आहे तो पाली भाषेमध्ये अत्यंत सुंदर आहे, अत्यंत सुंदर. ती इतकी ओघळती भाषा मी म्हणतो आपण शिकायला हवी, अत्यंत सुंदर. ते आपण जर शिकलो तर तो आनंद आपण घेऊ शकतो. तर मी माझ्या बोलण्याची सुरुवात माझ्या मनामध्ये जे बाबासाहेब जे आपल्या मनामध्ये आहे सर्वांच्या, त्यांच्या स्मरणाने मी माझ्या या कार्यक्रमाची सुरुवात करतो. बाबासाहेबांचं नाव गेलं की ऊर्जा येते मनामध्ये, एक ऊर्जा येते आणि एक आपण प्रसन्न चित्ताने त्या विषयाकडे वळू शकतो. आता हे जे गीत मी सादर करणार आहे हे शताब्दीला मी सादर केलं होतं. हे माझं पहिलं गीत होतं. ते मुद्दाम मी आपल्यासमोर सादर करतो आहे. आणि लगेचच प्रसंग बिंबिसार आणि श्रमण गौतमाच्या संभाषणाचा मी आपल्यासमोर मांडणार आहे. भीम बाबा सदा मी तुला पाहिले, भीम बाबा सदा मी तुला पाहिले, ज्ञान सूर्या तुझे गीत मी गायले, क्रांती सूर्या तुझे गीत मी गायले, भीम बाबा तुला मी सदा पाहिले. जीवन तुझे ते तिमिरातले, जीवन तुझे ते तिमिरातले, अन्याय धिक्कार दुःखातले, जीवन तुझे ते तिमिरातले, अन्याय धिक्कार दुःखातले, त्या जीवनाच्या काट्यातुनी, त्या जीवनाच्या काट्यातुनी, ज्ञानाचे तू पुष्प जोपासले, गंधात आमचे हे जीवन फुले, जीवन फुले. क्रांती सूर्या तुझे गीत मी गायले, ज्ञान सूर्या तुझे गीत मी गायले, भीम बाबा सदा मी तुला पाहिले.
अमर मंत्र झाला तुझा खरा, अमर मंत्र झाला तुझा खरा. शिका संघटित व्हा अन संघर्ष करा, ज्ञानाच्या तेजात उजळून जा, ज्ञानाच्या तेजात उजळून जा. स्वयं मार्ग शोधा प्रकाशित करा, स्वयं मार्ग शोधा प्रकाशित करा. जीवन दुजांचे तिमिरातले, तिमिरातले. क्रांती भीम तुझे गीत मी गायले, ज्ञान सूर्या तुझे गीत मी गायले. भीम बाबा सदा मी तुला पाहिले. शतकानुशतके तुझी लेख रे, शतकानुशतके तुझी लेख रे. अंधार यात्रेची ती पाखरे, शतकानुशतके तुझी लेख रे. अंधार यात्रेची ती पाखरे. किरण हा प्रकाशाचा दिदलास तू, किरण हा प्रकाशाचा दिदलास तू. मिळे ते स्वातंत्र्य प्रकाशातले, परिवर्तन चक्र गतिमानले, गतिमानले. क्रांती भीम तुझे गीत मी गायले, ज्ञान सूर्या तुझे गीत मी गायले. भीम बाबा मी तुला पाहिले. करू आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांना वंदन करू मी आता या विषयाची सुरुवात करत आहे. श्रमण गौतमाने गृहत्याग केल्यानंतर आपला आवडता घोडा कंथक आणि सारथी छन्न याच्याबरोबर अनुमापर्यंत त्यांचा प्रवास झाला. अनुमा नदी आल्यानंतर अतिशय आग्रहाने विनवणी करून त्यांनी ह्या दोघांना राजवाड्यामध्ये पुन्हा जायला सांगितलं आणि माझ्या मातापित्यांना तुम्ही माझ्याबद्दल ते आता दुःखी आहेत त्यांना आधार द्या असं सांगून खूप विनंती करून त्या दोघांना त्यांनी पाठवून दिलं आणि पुढचा प्रवास श्रमण गौतमांचा सुरू झाला. जेव्हा ते राजगृहाच्या वेशीतून आतमध्ये प्रवेश करते झाले, सकाळच्या वेळेला चिवर अंगावर, हातामध्ये त्यांच्या भिक्षापात्र आणि तिथपर्यंत येईपर्यंत त्यांच्या मनामध्ये जे विचार होते, मी प्रवर्जित झालो, मी कासाय वस्त्र धारण केलं म्हणजे नक्की काय केलं. तर हे जे कुटुंब अवस्था आहे ज्यामध्ये मी जीवन जगत होतो ते जीवन खऱ्या अर्थाने प्रवचित झाल्यानंतर जे जीवन मला प्राप्त झालं त्यापेक्षा कितीतरी हीन दर्जाचं जीवन मी जगलो. परंतु कासाय वस्त्र जेव्हा मी अंगावर धारण केलं तर माझं जीवन एखाद्या आकाशामध्ये पूर्णपणाने व्यतीत करणारं झालेलं आहे. म्हणजे घाणीचं साम्राज्य म्हणजे कौटुंबिक अवस्था आणि या आकाशामधलं हे जे मी आता जीवन जगत आहे ही पूर्णपणाने स्वतंत्र अवस्था, यामध्ये माझं जीवन मी व्यतीत करत आहे असा विचार करत 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 जेव्हा ते राजगृहामध्ये प्रवेश करते झाले, त्यांचे ते व्यक्तिमत्व ज्या लोकांनी पाहिलं त्याबरोबर ते आश्चर्यचकित झाले. एक राजबिंडा पुरुष, 29 वर्षाचा तरुण आणि कासाय वस्त्र नेसलेलं आहे, शांत गंभीर चेहरा आणि ते चेहऱ्यावरचं तेज
हे त्यांनी कधी पाहिलेलंच नव्हतं. सर्वसाधारण व्यक्तींनी जे ज्याला पाहत होते, सिद्धार्थ गौतमाला त्यांना पाहत होते, ते आश्चर्यचकित होऊन त्यांच्या मागोमागं चालत होते. आणि तो प्रवास कुठपर्यंत गेला. जेव्हा ते घरासमोर भिक्षापात्र घेऊन शांतपणे उभे राहिले भिक्षेसाठी, त्यावेळेला अनेक लोक त्यांच्या बाजूबाजूला होते. आश्चर्यचकित झालेले की पहिल्यांदाच आम्ही असं तेजपुंज व्यक्तिमत्व पाहत आहोत आणि त्याच्या या व्यक्तीच्या हातामध्ये भिक्षापात्र आहे. हे कोण आहेत यांना आम्ही जाणतही नाही, परंतु हे आपल्या राजगृहामध्ये आलेले आहेत. आणि प्रत्येक घरासमोर जेव्हा ते उभे राहत काही क्षण, त्यावेळेला घरातले व्यक्ती जेव्हा त्यांना भिक्षा देण्याकरता येत, ते देखील अतिशय आदराने विचार करत की आपल्या ह्या दारामध्ये कोण व्यक्तिमत्व इतकं उभं राहिले की त्यांना आपण आदराने भिक्षा देत आहोत. हा तो प्रसंग सुरू असताना इथे राजवाड्याच्या आपण म्हणतो ना गच्ची, तिथे आपले बिंबिसार राजे हे उभे असतात आणि राज्यामध्ये न्याहाळणी करत असतात. त्यावेळेला हा जो घोळका त्यांना दिसतो लोकांचा, आणि त्याच्यामध्ये हे उत्तुंग व्यक्तिमत्व असं दिसल्यानंतर ते देखील आश्चर्यचकित होतात. इतक्या लांबून पाहिल्यावर पण ते म्हणतात, अरे ह्याची चालण्याची परिस्थिती ढब बघा, ही व्यक्ती दिसते कशी बघा, आणि हा सगळा घोळका त्यांच्या मागं जातो आहे, कोण बरे आहे. पण मला तर असतं की हा राजघरातला पुरुष असावा, हा मोठ्या वंशातला कुणीतरी असावा, कारण मी आतापर्यंत अशा पुरुषाला पाहिलेलंच नाही. आणि मग लगेच ते आपल्या सेवकांना म्हणतात, जा तिथे तिघांना पाठवतात आणि त्यांचा मागोवा घ्या. हे जे भिक्षू आहेत ते कुठे जातात ते पहा, आणि ते जिथं जातील ते लगेच पाहून माझ्याकडे येऊन तुम्ही मला सांगा. आतुरतेने ते त्या दोघांना तिघांना सांगतात की धावत पळत न कळत त्यांना त्यांच्या मागोमाग चालत राहतात. हा जो मी प्रसंग माता भगिनीनं सांगत आहे, हा पाली भाषेतील पोएटिक लँग्वेजमध्ये आहे. कसा किती सुंदर त्यांनी दिला असेल विचार करा. ही कविता आहे पाली भाषेतली समग्र, मी जे सांगतोय ते विचार करा. त्या काळामध्ये पाली भाषा किती समृद्ध अवस्थेमध्ये असेल हे मी तुम्हाला वर्णन करून सांगतोय, पण ते वर्णन पाली भाषेत आहे. तर हे तिघजणं मागोमाग जातात. त्यांना न कळत 5 घरामध्ये भिक्षा त्यांना मिळते. ते आपलं भिक्षापात्र झाकतात आणि काही इकडे तिकडे न बघता समोर पाहत सरळ चालत पांडव पर्वत आहे, त्या पर्वताच्या पायथ्याशी येतात. हे तिघंजणं हळूहळू त्यांच्या मागे येत असतात. पांडव पर्वताच्या मध्ये गुहा असते, त्या गुहेमध्ये प्रवेश करतात आणि एका शिळेवर स्थानापन्न होतात. ते असे बसतात. त्यांना पाहिल्यानंतर असं वाटतं की असा मोठा सिंह तो तिथं विराजमान झालेला आहे. हे तिघंजणं लांबून बाहेरून पाहतात, अरे काय हे व्यक्तिमत्व आहे. त्या काळातला जर एखादा श्रेष्ठ वृषभ, ज्याला अतिशय चांगल्या पद्धतीने खाऊ पिऊ घातलेलं आहे, असा तो वृषभ तो कसा असावा, त्याप्रमाणे ते त्यांना दिसतं ते. आणि ते दोघंजण म्हणतात, जा तू. एकाला म्हणतात, आणि महाराजांना हे सांग, आणि आम्ही इथं थांबतो जागा करण्यासाठी. तो धावत पळत पुन्हा राजवाड्यात येतो. विशेष म्हणजे बिंबिसार राजाही म्हणजे आतुर असतो की मला काय सांगतायत ते. तो येतो आणि राजाला म्हणतो, महाराज मी जे दृश्य पाहिलं ते पाहिल्यानंतर मला देखील फार आश्चर्य वाटलं की ते जे भिक्षू ज्यांनी चिवर धारण केलेलं आहे ते जाऊन एका त्या गुहेमध्ये बसलेले आहेत आणि त्यांचं ते उत्तुंग व्यक्तिमत्व पाहून मला देखील आश्चर्य वाटलं. राजा म्हणतो, इतकं व्यक्तिमत्व आहे. लगेच माझा रथ काढा. रथ लगेच ते तयार करतात. ते कुणा सारथ्याला घेत नाहीत, मला प्रत्यक्ष जायचं. आणि बिंबिसार राजा स्वतः त्या रथामध्ये आरूढ होतात आणि तो रथ त्या पांडव पर्वताच्या पायथ्यापर्यंत नेतात. रथ जिथपर्यंत जातो तिथपर्यंत ते नेतात. नंतर ते खाली उतरतात आणि पायी त्या गुहेकडे, जिथे आपले 2 सेवक उभे असतात, त्यांना पाहून त्या
गुहेपर्यंत जातात आणि गुहेमध्ये प्रवेश केल्याबरोबर जेव्हा ते पाहतात ते देखील खूप आश्चर्यचकित होतात. काही राजबिडलं व्यक्तिगत आहे आणि ह्या कासाय वस्त्रामध्ये देखील हे उत्तुंग व्यक्तिमत्व मी पाहते, कोण आहे बरं हे? आणि मग ते जवळ जातात, त्यांना अभिवादन करतात आणि मग म्हणतात, आपण कसे आहात? आपण कसे आहात? श्रमण गौतम म्हणतात, माझे शरीर आणि चित्त दोन्हीही योग्य आहे, दोन्हीही ठीक आहे. मग आपण कुठून आलात? मी कपिलवस्तूहून आलो आणि कपिलवस्तूचा जो राजा आहे शुद्धोधन, त्याचा मी पुत्र आहे. असं म्हटल्याबरोबर ते आश्चर्यचकित होतात. अरे शुद्धोधन राजा आणि मी, आमचं तर मित्रत्वाचं नातं आहे आणि तुम्ही राजपुत्र आहात. राजपुत्र असताना हा कासाय वस्त्र अंगावर घेऊन, हे भिक्षापात्र घेऊन आपण हे काय करत आहात? राजधर्म जो पाळायचा आहे तो सोडून आपण हे कासाय वस्त्र का धारण केलं आहे? आणि आपलं हे तेजपुंज तो व्यक्तिमत्व असताना मला खरोखर आश्चर्य वाटते, दुःख होते. नाही नाही नाही, मी तुमच्या पिताश्रींचा मित्र आहे, आपण एक राजपुत्र आहात आणि राजपुत्राने राजपुत्राचंच जीवन हे जगावं असं मला वाटतं. आणि मला खरोखर दुःख होते की आपलं हे कासाई वस्त्र आपण कृपा करून त्याचा आपण त्याग करावा आणि माझ्या राज्यात यावं. मी आपल्याला माझा अर्ध सैन्य देतो, त्या सैन्याचे आपण सेनापती व्हा. एवढंच काय, त्याला जर आपली इच्छा नसेल तर आपला कोणी शत्रू असेल तर तो मला सांगा, आपल्या राजाचा शत्रू असेल तो मला सांगा, आपण दोघंजण त्याच्यावर चाल करून जाऊ आणि आपण ते राज्य मिळवू. आणि आपल्याकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की आपण त्रैलोक्याचे देखील राजे होऊ शकतात. इतकं असं व्यक्तिमत्व असताना आपण हा कासाय वस्त्र आणि भिक्षापात्र घेऊन माझ्यासमोर आहात आणि एका राजासमोर आहात. मला खूप वाईट वाटतं. हे असं आपण करू नका. राजाचं कर्तव्य काय असतं तर त्याने आपल्या इच्छा ज्या आहेत कामना पूर्ती केली पाहिजे, आपल्या धर्मात सांगितले तसं. त्यानंतर त्याने संपत्ती मिळवली पाहिजे, त्यांनी वेगवेगळे राज्य मिळवले पाहिजेत, त्याचा उपभोग घेतला पाहिजे मध्यम वयापर्यंत. आणि अगदी वार्धक्य अवस्था झाली तर वाटलं तर त्यांनी संन्यास घ्यावा, कारण इतर उपभोग तर घेऊ शकत नाही. असं असताना राजधर्मही तुम्ही पाळत नाही. हे सगळं अतिशय मनापासून बोलत असणाऱ्या बिंबिसाराला श्रमण गौतम एकाही शब्दाने प्रत्युत्तर देत नाहीत. त्याचं कारण माझ्या वडिलांचे मित्र आहेत आणि हे इतक्या मनापासून सांगतायत, त्यांना बोलू देत. त्याचं जे मत आहे त्यांना व्यक्त करू देत, त्यानंतर मी बोलू. हा संयम सिद्धार्थ गौतमामध्ये असतो. ते शांतपणे त्याचं ऐकतात आणि ते बोलत राहतात की कुठल्या तरी परिस्थितीमध्ये कुठल्या तरी वाक्याने यांनी माझ्या शब्दाकडे लक्ष द्यावं आणि मी जे बोलतो ते त्यांनी स्वीकारावं, असा राजा प्रयत्न करत असतो बोलण्याचा. आणि ते अगदी लक्षपूर्वक ऐकत असतात. पुढे राजा म्हणतो, राजा का व्हायचं तर वेगवेगळे राज्य आपण जिंकली पाहिजेत आणि प्रजेला आपण सुख दिलं पाहिजे. आणि जेव्हा आपली प्रजा सुखी होते ते राज्य पाहण्यामध्ये राजाला जो आनंद होतो तो आनंद अवर्णनीय असतो. तो आनंद मी आता सध्या तो उपभोगत आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही कुठल्या तरी कारणाने हे चिवर धारण केलं असेल, ते कारणं तुम्हाला प्राप्त करायचे तर तुम्ही राजे झाल्यावर यज्ञ करून स्वर्ग देखील तुम्ही प्राप्त करू शकता. कारण यज्ञ केल्यानंतर आपल्याला ज्या ज्या गोष्टी प्राप्त करायच्या त्या आपण करू शकतो असं शास्त्रात लिहिलेलं आहे. सिद्धार्थ गौतम शांतपणे ऐकतात आणि राजा जितके काय आपले मुद्दे आहे मनातले ते सगळं सांगितल्यानंतर प्रत्येक शब्दाकडे ते लक्षपूर्वक ऐकतात. आणि राजाला वाटतं आता तरी म्हणतील ठीक आहे, मी आपल्याबरोबर येतो, असं हे सिद्धार्थ गौतम बोलतील. परंतु निर्विकार नसून पूर्ण मनापासून राजा त्याचं सगळं बोलणं ते ऐकतात. आणि जेव्हा राजे शांत होतात
तेव्हा सिद्धार्थ गौतम म्हणतात, महाराज, आपलं जे व्यक्तिमत्व आहे, आपण जे बोलत आहात, जे संस्कारी मन मला जे सांगत आहे, त्याच्यावरून निश्चितच आपलं मित्रप्रेम, मैत्री भावना आपल्या मनामध्ये एवढी आहे की त्या मैत्री भावनेच्या पोटी आपण अगदी मनापासून मला जे सांगत आहात ते तुमचं बोलणं योग्यच आहे, तुमच्यासाठी योग्यच आहे. परंतु जेव्हा आपण जर म्हणाले की तुम्ही राजपुत्र आहात, तेव्हा मी त्या राज्याचा उपभोग घेतलेलाच आहे. मला राजवाडा हा काही नवीन नाही. माझ्या पितेश्रींनी मला सगळ्या ऋतूंचे राजवाडे बांधून दिले होते. माझ्या मागं पुढं अप्सरांसारख्या अप्सरा होत्या. मला वीरपत्नी आहे, मला पुत्र आहे, माझे आईवडील माझ्यावर अत्यंत प्रेम करणारे आहेत. त्या सगळ्यांना त्याग करून, ते सगळं राज्य सोडून, पूर्ण विचार करून मी हे कासाई वस्त्र धारण करून मला जे प्राप्त करायचे त्यासाठी मी आलेलो आहे. आपल्या राज्यात मी केवळ येण्याचं कारण एवढं की भिक्षेशिवाय तर उदरनिर्वाह होऊ शकत नाही. त्यामुळे केवळ भिक्षा मागण्याकरिता मी आपल्या राजवाड्यात, आपल्या राज्यामध्ये प्रवेश केला. पण आपण जे म्हणता की राजे हे अतिशय सुखोपभोग घेतात, त्यांना आनंद मिळतो, मला हे खरं वाटत नाही. जेवढी राजाची तृष्णा वाढते तेवढे त्याला दुःखच होतं. एक राज्य त्याला मिळालं, दुसऱ्या राज्याच्या तृष्णेपायी तो तिथे त्या राज्यासाठी तो आपलं संपूर्ण शौर्य तिथे दाखवतो. 2, 3, 4, 5 राज्य जरी त्यांनी जिंकून घेतली तरी महाराज तो राहणार एकच राजवाड्यात. जरी अनेक राज्याचा राजा असला तरी तो राहायसाठी त्याला एकच पलंग असतो. तेव्हा किती जरी झालं तरी तो खूप त्याला आनंद मिळतो असं काही मला वाटत नाही. आणि त्या आनंदाचीच मला भीती वाटते, त्या तृष्णेचीच मला भीती वाटते, ह्या कामनांचीच मला भीती वाटते. त्यातून मला बाहेर पडता येण्याचा मार्ग शोधण्यासाठी मी माझं संपूर्ण राज्य सोडून इथं आलेलो आहे आणि पुढचा प्रवास मी करणार आहे. जे आलार कलाम आहेत त्यांच्याकडून मी ज्ञान प्राप्त करणार आहे आणि त्याच्यानंतर मी पुढचा प्रवास मी करणार आहे. केवळ आणि केवळ भिक्षा ग्रहण करण्याकरता आपल्याकडे मी आलो. आपण म्हणता राजे यज्ञ करून स्वर्ग देखील प्राप्त करू शकतात. त्याचा तर मला मनापासून विरोध आहे. यज्ञ करतात म्हणजे काय? इतर प्राण्यांची आहुती द्यायची आणि त्याच्यावर आपण सुख प्राप्त करायचं, हे माझ्या मनाला कधीच पटणार नाही, पटलेलं नाही. आणि त्यामुळं आपल्या सर्व गोष्टींचा आपण जे जे काय सांगितलं त्याचा मी आदर करतो, पण ते मी स्वीकारू शकत नाही. त्याचा आपण विचार करावा. मी स्वीकारू शकत नाही म्हणजे माझ्या मनाची जी इच्छा, माझ्या मनाच्या ज्या आकांक्षा त्या मी पूर्ण त्यागलेल्या आहेत. मला पूर्ण विश्वास आहे जे मी प्राप्त करणार आहे त्यासाठीच मी माझ्या जीवनाचा प्रत्येक क्षण इथून पुढे घालवणार आहे. तेव्हा महाराज मला आता निरोप द्यावा. हे आधी श्रमणाचं हे बोलणं, मनापासून दिलेला त्यांना सन्मान आणि तरीसुद्धा दिलेला नकार, हे पाहून राजाला अतिशय आश्चर्य वाटतं की ह्या पद्धतीने त्यांनी नकार दिला की मला वाईटही वाटू दिलं नाही आणि त्यांचे विचारही त्यांनी मांडले. राजा मनातून त्यांच्याबद्दल खूप आदर वाटतो आणि ते म्हणतात, आपण श्रमण आहात आणि आपण आता प्रवास करत आहात, ज्या गोष्टीसाठी आपण आपल्या संपूर्ण जीवनाचा म्हणजे आपण जे सांगितलं त्या जीवनाचा त्याग करून आपण जी एक गोष्ट प्राप्त करण्यासाठी पूर्ण संकल्प करून निघालेला आहात, तो आपला संकल्प पुरा हो अशी मी इच्छा व्यक्त करतो. आणि आपल्या कष्टाला जेव्हा फळ मिळेल त्यावेळेला निश्चितपणाने आपण माझ्या राज्याला भेट द्यावी अशी मी आग्रहाची आपल्याला हात जोडून विनंती करत आहे. सिद्धार्थ गौतम ही विनंती मान्य करतात. एवढंच नव्हे तर राजे म्हणतात की तुम्ही आता वचनबद्ध आहात, तुम्हाला ज्ञान प्राप्त केल्यानंतर माझ्या राज्याला आपण भेट आपल्याला द्यावीच लागेल. हे शब्द ऐकून सिद्धार्थ गौतम
स्वतःलाही मनातून वचनबद्ध करतात की मला जर जे काही प्राप्त झालं त्यावेळी त्याला माहीतच नसतं ना आपण काय प्राप्त करणार आहोत, तर मी निश्चितपणाने या राजाची भेट घेईल. बंधूंनो आणि भगिनींनो, हा जो प्रसंग मी तुम्हाला सांगितलेला त्यातला काही भाग मी पाली वाङ्मयातला घेतलेला आहे, परंतु काही भाग परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा प्रसंग जो लिहिलेला आहे तो प्रसंग जेव्हा आपण वाचतो, अनेक प्रसंग आहेत, त्यावेळेला माझ्या मनामध्ये अशी काही गोष्टी निर्माण झाल्या की एवढ्या अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये त्यांना एवढ्या सर्व गोष्टींचा त्यांच्या मनामध्ये विचार असताना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे वर्णन कसं केलं असेल आणि इंग्रजीमध्ये केलेलं आहे, नंतर त्याचा मराठी अनुवाद झाला. तर त्यामध्ये जेव्हा हे वर्णन वाचत होतो आपल्याला सांगायला मला एक प्रकारचं आनंदही होईल मनापासून की त्या प्रसंगावर आपल्यालाही माहिती नाही संदीपजी, त्या प्रसंगावर आपोआपच माझ्या मनामध्ये ओळी निर्माण झाल्या, आपोआपच. त्याच्यासाठी मी अजिबात पेन पेन्सिल काही घेतलं नाही, इतके ते प्रसंग माझ्या मनाला भावले. हा प्रसंगी तसाच भावला आणि त्या ओळी माझ्या मनामध्ये जर त्या ऋतून बसल्या. आता ते किती वर्षापूर्वी लिहिलं मला माहीत नाही. मुद्दाम आपण ते आतुरतेने माझं ऐकत आहात, आपल्या चेहऱ्यावरचे भाव मी पाहत आहे. तर तो 29 वर्षाचा तो तरुण त्यावेळेला कसा बोलला असेल आणि काव्यमय जर असेल तर ते काव्यमय कसं होऊ शकतं आणि आदरपूर्वक कसं होऊ शकतं. तर केवळ आणि केवळ हे उत्तर जे आहे हे मी मांडायचा प्रयास केला. माझ्याकडे एकही शब्द नाही, आपण पाहिलेलं काहीच नाही माझ्याकडे, किती वर्षापूर्वी लिहिलं माहीत. पण हा जनसमुदाय पाहिल्यानंतर मला ही संधी मिळालेली आहे, कारण हा विषय मी मांडलेला नाही, तुमच्यासमोरच मांडतो. त्यामुळे फक्त 1-2 मिनटं त्याचे मी घेतो आणि तो पुढचा प्रवास आपण करूया. सिद्धार्थ गौतम राजाला कसं म्हणतो, राजाला उत्तर कसं देतो, हे आपल्याला काव्यरूपामध्ये आणि केवळ बाबासाहेबांनी केलेल्या त्या प्रसंगाच्या वर्णनामुळे निर्माण झालेली कविता, त्याला जास्त महत्त्व आहे, मनाने निर्माण झालेली नाही. मतितार्थ तुम्हाला सांगितलंच आहे, पण त्यातला मुख्य मतितार्थ आहे मी जे सोडून राज्य आलेलो आहे, पुन्हा आपण मला राज्यातच राहायला सांगतात, मला जे नको आहे तेच तुम्ही मला देत आहे आणि मी तर कुठं चाललेलो आहे, हे त्या ओळींमध्ये आलेलं आहे. चाल देखील संदीपजी, चाल देखील मनातूनच त्यावेळेला निर्माण झालेली, हे वेगळं आश्चर्य म्हणावं लागेल. असो. सोडून मी राज्य आलो परत फिरू का रे, सोडून मी राज्य आलो परत फिरू का रे, नको तुझे राज मजला नको सैन्य सारे, नको तुझे राज मजला नको सैन्य सारे, सोडून मी राज आलो परत फिरू का रे, नको तुझे राज मजला नको सैन्य सारे, ऋतूंचे ते महाल होते सौख्य होते सारे, अप्सरांनी वेडलेले क्षण होते न्यारे, अप्सरांनी वेडलेले क्षण होते न्यारे, तोडून मी आज आलो सोन्याचे पिंजरे, तोडून मी आज आलो सोन्याचे पिंजरे, नको तुझे राजमजला नको सैन्य सारे, नको तुझे राजमजला नको सैन्य सारे, माता पिता माझे प्रेमाचे आगर, वीर पत्नी पुत्र माझे मायेचा सागर, तोडून मी पाश आलो जाणत्या मनाने, तोडून ते पाश आलो
जाणत्या मनाने, नको तुझे राजमजला, नको सैन्य सारे, नको तुझे राजमजला, नको सैन्य सारे. पाण्यासाठी तंटा होता शाक्य कोलियांचा, पाण्यासाठी तंटा होता शाक्य कोलियांचा, युद्धानेही मिटला नसता वाद तो तयांचा. दुःख मुक्ती काय त्याचे कारण शोधणे, दुःख मुक्ती काय त्याचे कारण शोधणे. नको तुझे राजमजला, नको सैन्य सारे, नको तुझे राजमजला, नको सैन्य सारे. जाणकार राजा तू रे, जाणकार राजा तू रे, मन तुझे मोठे. जाणकार राजा तू रे, मन तुझे मोठे. जाणकार तू रे, मन तुझे मोठे. त्याग पाहून दुःख त्यात साठे, श्रमणाचा त्याग पाहून दुःख त्यात साठे. जीवनाचा मार्ग माझा सुखाचा नाही रे, जीवनाचा मार्ग माझा सुखाचा नाही रे. नको तुझे राजमजला, नको सैन्य सारे, नको तुझे राजमजला, नको सैन्य सारे. असं म्हणून प्रवासाला सुरुवात करतात आणि मग त्यांचा प्रवास कुठपर्यंत जातो. आलार कलामकडून पुढे निघतात, आणखी ज्ञान प्राप्त करण्याकरता उद्दक रामपुत्त यांच्याकडूनही ज्ञान प्राप्त करतात. तिथूनही त्यांचं समाधान होत नाही. तिथून बाहेर पडून मग ज्यांना आपण पंचवर्गीय भिक्खू म्हणतो अशा परिव्राजकांबरोबर ते अतिशय शरीराला कष्टदायक अशा तपस्या करतात. हे आपल्या सर्वांना माहिती आहे. एवढं कष्टदायक की शेवटी त्यांचं पाठ आणि पोट हे एक होऊन जातं. म्हणजे एक दाणा फक्त ते तांदळाचा ते खातात आणि आपला दिवस व्यतीत करतात, पण त्यांना काहीच प्राप्त होत नाही. फक्त शारीरिक वेदना आणि दुःख एवढ्या पलीकडे काहीच नसतं. आणि अशा वेळेला आपल्याला माहिती आहे सुजाता या त्यांना खीर, ते झाडाखाली बसलेले असताना खीर त्यांना देतात आणि ती प्राशन करत असताना त्यांचे परिव्राजक जे मित्र आहेत ब्रह्मचारी ते पाहतात हे काय झालं, सिद्धार्थाने काय केलं. एवढं आपण तपश्चर्या करत आहोत, ती तपश्चर्या मोडली. म्हणजे आपण तपश्चर्या का करत आहोत. हा सर्वसाधारण जीवन जगण्याच्या मार्गावर गेला. किती मोठं चुकीचं काम ह्याने केलेलं आहे. ह्याच्याबरोबर आपण कसं करायचं. आणि सिद्धार्थ गौतमाला जेव्हा फक्त खीर प्राशन केल्यानंतर त्यांच्या शरीराला जे काय ऊर्जा प्राप्त झाली त्यामुळे त्यांना वेगळा अनुभव आला. पण यांना वेगळा अनुभव असा की नाही, आता ह्या तपश्चर्या न करणाऱ्या या सर्वसाधारण व्यक्तीबरोबर आपण राहणं योग्य नव्हे. म्हणून सिद्धार्थाची साथ ते सोडून देतात आणि मग सिद्धार्थाचा एकट्याचा मार्ग सुरू होतो. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे, तुम्ही जास्त त्याचं वर्णन न करता उरुवेला येथे आपल्या कष्टाने ते बोधी प्राप्त करतात. इथं आपण हे फार सुंदर नाव दिलेले बोधी. ते संबोधी प्राप्त करतात आणि संबोधी प्राप्त केल्यानंतरही त्यांच्या मनात जे विचार येतात ते विचार मी काही जास्त सांगत नाही, कारण आणखी तो विषय वाढून जाईल. पण ते जेव्हा सकारात्मक विचार त्यांच्या मनामध्ये येतो की मला आता हे ज्ञान ज्यांच्यासाठी मी प्राप्त करायचा प्रयास केला त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे. आणि प्रथम त्याचे गुरु त्यांना आठवतात. त्यांचं नाव आलार कलाम, त्यानंतर उद्दक रामपुत्त हे आता हयात नाहीत हे त्यांना समजतं. आणि मग त्यांचे पंचवर्गीय भिक्षू जे आता मृगदाय वनामध्ये आहे ते त्यांना कळतं आणि सारनाथला ते प्रवास करतात. आणि तिथून सारनाथमध्ये
जेव्हा हे पंचवर्गीय त्यांचे परिव्राजक भिक्खू तिथं बसलेले असतात, ते दुरूनच सिद्धार्थ गौतमाला पाहतात त्यांच्या दृष्टीने, कारण त्यांच्या दृष्टीने तो सिद्धार्थ गौतमच असतो. सिद्धार्थ गौतम आता सम्यक संबुद्ध झालेले आहेत हे त्यांना दुरून काय कळत नाही. चिवर धारण केलेले सिद्धार्थ गौतम येतात आपल्याकडे. आपण त्यांचा काय आदर करायचा? ज्यांनी तपश्चर्या सोडली आणि आपल्या मार्गातून ते बाहेर पडले त्यांचा आपण आदर का करायचा? हे 5 जणांच्या मनामध्ये येतं आणि ते शांत बसून राहतात. पण जसे जसे सिद्धार्थ गौतमाचे ज्यांचा नवीन जन्म झालेला आहे, ज्यांना संबोधी प्राप्त झालेली आहे, तेजपुंज अवस्थेमध्ये ज्यांचे संपूर्ण व्यक्तिमत्व दिसत आहे, असं जसे जसे ते जवळ येतात तसे तसे त्यांना ते त्यांचं तेज पाहून आपोआपच त्यांच्या मनामध्ये आदर निर्माण होतो. अरे हे सिद्धार्थ गौतम नाहीत, हे व्यक्तिमत्व आहे ते वेगळं आहे. आणि आपोआपच हे 5 जणांपैकी कौंडिन्य त्यांचा आदर करतो. दुसरे जे आहेत महानाम ते त्यांना पाणी देतात, एक जण त्यांना पाठ देतो, एक जण त्यांचं पाय धुण्यासाठी व्यवस्था करतात. अशा पद्धतीने सम्यक संबुद्धाचा सगळेजण आदर करतात आणि त्यांना आश्चर्य वाटतं की हे कसं काय व्यक्तिमत्व झालं, आपल्यामधला बदल कसा झाला. मग भगवंत सांगतात, मी सम्यक संबुद्ध झालो, जे ज्ञान मी प्राप्त केलं तेच तुम्हाला देण्याकरता मी आलेलो आहे. आणि मग आपल्या सर्वांना माहिती आहे धम्मचक्र प्रवर्तन, त्यांना पहिल्यांदा भिक्षू संघामध्ये त्यांना घेऊन धम्मचक्र प्रवर्तनाने ते आपल्या प्रवचनाला सुरुवात करतात. आणि तिथून पुढे हे पंचवर्गीय भिक्खू जे आपल्याला आता माहीत आहेत कोण कोण आहेत, कौंडिन्य आहे, महानाम आहे, अश्वजित आहेत, वप्पा आहे आणि बद्दी आहेत. हे 5 जण हे त्यांचे भिक्षू होतात त्या संघाचे. त्यांच्याकडे वाराणसीचा जो श्रेष्ठी त्यांचा पुत्र यश हा देखील याचना करतो. त्या यशाला देखील ते भिक्खूची दीक्षा देतात, म्हणजे 6 जण होतात. यशचे 4 मित्र ते देखील भिक्षूंची दीक्षा घेतात, ते 10 जण होतात. त्याचे संपूर्ण नातेवाईक ते देखील दीक्षा घेतात, 60 जण, ते 50 जण, तर मग 60 जण होतात. आणि शेवटी श्रेष्ठी म्हणजे यशचे वडील ते देखील भिक्षू होतात. विचार करा माता भगिनींनो, भगवंताच्या त्या बोलण्यामध्ये किती स्वर्गीय सुख लाभत असेल की बोलल्याबरोबर त्यांच्या धम्मामध्ये प्रवेश करणारे त्यावेळेला लोक होते. जेवढं भगवंताचं जे बोलणं आहे ते आपल्याला प्रभावित करणारं असायचं. आणि मग ते 61 जण घेऊन ते पुन्हा उरिवेला जायतात. उरिवेलाला आल्यानंतर तिथे ते उरिवेलाच्या निरंजनाच्या नदीच्या काठाला 3 इथे जटाधारी असतात, 3 जटाधारी. आणि ते जटाधाऱ्यांचे 1000 शिष्य असतात, 1000 शिष्य. आणि ते शिष्य आणि ते जटाधारी हे वेगवेगळे आपल्या त्यांनी जे आश्रम बनवलेले त्या आश्रमामध्ये राहून ते अग्निपूजा करत असतात. म्हणजे अग्निपूजा करून त्या पूजेनेच आपल्याला स्वर्ग प्राप्त होईल. म्हणजे ते अग्नीची पूजा करणारे, नेहमी यज्ञयागच करणारे. त्यानंतर जी नदी त्या कसल्याही ऋतूमध्ये नदीमध्ये आंघोळ करणारे आणि आपलं पापक्षालन करणारे असे हे 3 जण जटाधारी होते. आणि त्यांचं नाव काय होतं? तर त्यांचं नाव होतं, 5 जणांचं नाव उरिवेला, नदी, गया असे त्यांचे काश्यप हे बंधू होते 3घही जण. आणि ते लहानपणीच अति श्रीमंत कुटुंबातले ते प्रवर्जित होऊन हे आपले संन्यस्त वृत्तीने राहत असतात. तर उरिवेला काश्यप हे सगळ्यात मोठे, त्यांचं वय 125 वर्षाचं होतं. भगवंताचं प्रवचन ऐकण्याचा योग त्यांना येतो की हे कोण आहेत बाबा सम्यक संबुद्ध, आणि हे एवढे 61 जणांना घेऊन धम्माचा प्रचार आणि प्रसार करत आहेत. तेव्हा ते उरुवेला काश्यप, गया काश्यप आणि नदी काश्यप हे आपल्या संपूर्ण 1000 या संन्यासी लोकांबरोबर भगवंताचं प्रवचन ऐकतात. कारण त्यांनी आपले प्रवचनं दिलेले असतात. आपले जे काही अग्नीच्या दिव्यातून त्यांना जे जे काय वाटतं
ते त्यांनी लोकांपर्यंत मांडलेलं असतं. त्यांना भगवंताचं प्रवचन म्हणजे पहिल्यांदाच त्यांना ऐकायला मिळतं. पण भगवंत जेव्हा प्रवचनाला सुरुवात करतात ते दिग्मूढ होऊन जातात. दिग्मूढ म्हणजे त्यांच्या मनाची अवस्था अशी होते की आपण काय ऐकतोय आणि एवढ्या वर्ष आपण काय केलं. विचार करा माता भगिनी आणि बंधूंनो, ते एवढे प्रभावित होतात की भगवंताच्या चरणावर ते तिघही जणांना नतमस्तक होतात. विचार करा, जे जटाधारी ते त्या संपूर्ण उरुवेलामध्ये प्रसिद्ध जटाधारी असतात आणि आग्नेचा नेहमी जे यज्ञयाग करणारे म्हणून प्रसिद्ध असतात, ते तथागतांना शरण जातात आणि ते भिक्षूंची दीक्षा घेतात. हे मी तुम्हाला का सांगतो, कारण धम्मच मुळात असा आहे की धम्मामध्ये जे गुण आहेत आपल्या त्या काळापासून आजपर्यंत कुठले गुण आहेत बौद्ध धम्मामध्ये? महत्त्वाचे 4 गुण आहेत. कुठले आहेत? तर पहिला जो गुण मुळात तो आहे बौद्ध धम्मा, तो विज्ञानवादी. आपला जो धम्मा आहे तो विज्ञान आहे. बाबासाहेबांनी हा सगळा अभ्यास केलेला होता. विज्ञानवादी पहिला गुण आहे. दुसरा गुण जो आहे तो सहिष्णुता आहे. कुणी जरी झालं आणि त्यांनी सांगितलं की मी या धम्मामध्ये प्रवेश करतो, तर त्याला तो धम्म देतात. सहिष्णुता आहे. कुठल्याही जातीच्या, कुठल्याही व्यक्तीच्या, पुरुष स्त्री कुणी असो, त्याच्याबद्दल असणारी सहिष्णुता या धम्मामध्ये आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा धम्म स्वीकारायला अतिशय साधा सोपा आहे. अतिशय साधा सोपा आहे त्या काळामध्ये. फार मोठ्या गोष्टी त्यात नाही. आणि चौथी गोष्टमध्ये त्या धम्माने दिलेलं व्यक्ती स्वातंत्र्य हे फार महत्त्वाचं आहे. आंतरबाह्य व्यक्ती ह्या स्वातंत्र्याचा उपभोग घेऊ शकतो या धम्मामध्ये हा एक गुण आहे. आणि ह्या 4 गुणांना त्याचा अवलोकन करून जेव्हा तथागतांचं प्रवचन होतं आणि ते जेव्हा ऐकतात, कुणीही असो, ते लगेच प्रेरित होणार आणि तथागतांच्या धम्मामध्ये प्रवेश करणार. आता 125 वर्षाचा हा जो आहे संन्यासी, जो जटाधारी, तो बुद्ध धम्माचा भिक्खू म्हणून जेव्हा चिवर धारण करतो, तो सगळ्यात वयस्कर अशी पहिली ती व्यक्ती असते. आणि भगवान बुद्धांबरोबर त्या संपूर्ण 1000 लोकांबरोबर, 1000 भिक्षूंबरोबर जिथं भगवान जातील तिथं तो जात असतो. भगवंताचा तो कधीही सहवास सोडत नाही. त्यामुळे भगवंत हे आपल्या भिक्षुवर्गांना नेहमी सांगतात की हे 125 वर्षामध्ये असताना ज्यांनी परिव्राज्य घेऊन जे माझ्याबरोबर आहेत, ते माझ्याबरोबर कधीही माझी साथ सोडत नाहीत. आणि धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याकरता हे तिन्ही जे बंधू आहेत, हे आता भिक्षू आहेत, हे मला साथ देतात. म्हणून ते आदरपूर्वक त्यांचं नाव घ्यायचे. पण काही काळानंतर त्यांना वाटतं माझा अंत जवळ आलेला आहे. कुणाला? हे सगळ्यात मोठे जे आहेत उरुवेला भिक्षू, ते भगवंताकडे आपला जो जीवन प्रवाह माझा संपत आहे हे त्यांना कळतं. हे कळतं बरं का, त्यावेळी त्या काळामध्ये कळत होतं. आणि ते म्हणतात मला आता सांभाळायला पाहिजे, मला आता निर्वाणपद घ्यायला पाहिजे. आणि भगवंत त्यांना त्यावेळेला एक अनुमती देतात. आणि विशेष म्हणजे त्याच दिवशी ते निर्वाणपद त्यांना प्राप्त होतं. तो दिवस होता कार्तिक पौर्णिमेचा. आपल्याला कार्तिक पौर्णिमेचे जे महत्त्व आहे तथागतांच्या काळातलं, ते आता सुरू झालेलं आहे. तर उरुवेला हे अतिशय त्या काळामध्ये श्रेष्ठ भिक्षू होते. त्यांचं निर्वाण होतं. तो दिवस आजचा होता. आजचा आणखी एक महत्त्वाचा दिवस असा आहे की आपल्याला माहीत असेल बौद्ध धम्मामध्ये जे धम्मसेनानी ज्याला धम्मसेनापती म्हणत बुद्ध, ते 2 जण होते. कोण होते? महामोग्गलान आणि सारिपुत्त. हे आधी 2 जण कुठे होते? तर संजय बेलाटीपुत्त, जो अनिश्चितता वादाचा मुख्य होता. अनित्य नव्हे, अनिश्चितता या वादाचा तो मुख्य होता. आणि त्याच्याकडे 250 असे त्याचे संन्यासी त्याच्याकडे प्रवर्जित होऊन त्या मार्गावर चालत होते. त्यामध्ये हे 2 जण होते. त्यातला हा जो सारिपुत्त आहे, हा जेव्हा प्रवेश करतो कुठे? राजगृहामध्ये, त्यावेळेला जे अश्वजित भदंत आहेत ते भिक्षा मागत असतात. जसं सिद्धार्थ गौतम श्रमण अवस्थेमध्ये भिक्षा मागत होते, त्याप्रमाणे हे भिक्षा मागत होते. आणि सिद्धार्थ गौतम
जेव्हा भिक्षा मागत होते त्यावेळेला ते ज्या पद्धतीने भिक्षा मागत होते त्याच पद्धतीने तुम्ही देखील आपला उदरनिर्वाह करावा असे नियमाने बद्ध होते सगळे भिक्षुकच. त्या काळामध्ये एक नियम असा होता विनयातला की चालताना कुठल्याही भिक्षूने कासराभरच पाहायचं, कासराभर दृष्टी. कारण त्यावेळेला मोजमाप नव्हतं. कासराभर म्हणजे जो बैलगाडीचा जो बैलगाडीचा जो बैलगाडी चालवणारा जो असतो आणि बैलापर्यंत जो कासरा असतो ते माप तिथपर्यंत तुमची दृष्टी पाहिजे. इकडे तिकडे तुम्ही कधीच बघायचं नाही. हा एक नियम आहे. तशा दृष्टीने तो चाललेला असतो. आणि या सारीपुत्ताला त्याचं खूप नवल वाटतं. त्याचं चालण्याचा वेग, शांतता, त्याच्या चेहऱ्यावरचं शांतभाव, गांभीर्य, तेज हे सगळं पाहिल्यानंतर तो आश्चर्यचकित होतो. कारण तो संजय बेलाटीपुत्ताचा तो शिष्य असतो. म्हणतो हे वेगळंच मला दृश्य पाहायला मिळतं. म्हणून तो आशोजित भदंताच्या मागे 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 जोपर्यंत ते भिक्षा ग्रहण करतात तोपर्यंत जातो. आणि जेव्हा ते भिक्षा घेऊन एका झाडाखाली बसतात त्यावेळेला त्यांच्या जवळ येऊन त्यांना अभिवादन करतो आणि म्हणतो आपल्याला पाहिल्यानंतर मला एक वेगळाच अनुभव येत आहे. आपण कोण आहात आणि आपण कोणाचे शिष्य आहात? आपल्याकडे पाहिल्यानंतर मी पण शिष्य आहे. संजय बेलाटीपुत्ता आमचे गुरु आहेत, आचार्य आहेत. पण आम्हाला असं कशी अनुभूती झालीच नाही. तो माझं नाव अश्वजित आहे आणि मी भगवंताचा पंचवर्गीय भिक्षूमधला एक आहे. आणि भगवंत जे ज्यांना आम्ही शास्ता म्हणतो ते सम्यक संबुद्ध हे माझे गुरु आहेत आणि ते आम्हाला मार्गदर्शन करतात. त्यांचं तत्त्व काय थोडक्यात सांगाल का? विनय पिटकामध्ये एक गाथा आहे. ती गाथा ते म्हणून दाखवतात. त्या काळामध्ये पाली भाषा चालायची. त्या गाथेचा अर्थ असा की आमचे भगवंत म्हणतात सम्यक संबुद्ध की कुठलीही गोष्ट जगातली ही कारणाशिवाय घडत नाही. कुठलीही जगातली गोष्ट ही कारणाशिवाय घडत नाही आणि कारणाशिवाय तिची सुरुवातही होत नाही आणि कारणाशिवाय तिचा निरोधही होत नाही. हे साधं सूत्र आम्हाला सांगितलेलं आहे. तो त्याचा तुम्ही विचार करा. ते जेव्हा ती गाथा ऐकतात त्यानंतर ते अतिशय उल्हासित उत्साहित होतात की नाही मला तुमच्या गुरुकडे यायचं. पण मी एकटा येणार नाही. मी माझ्या परममित्राला देखील घेऊन येईल. आणि मग ते महामोगलांना ही वार्ता सांगतात की मी असं दृश्य पाहिलं आणि अशा भदंताशी माझा परिचय झाला जे आपण कधी पाहिलंच नाही आणि त्या गुरूंना आपण भेटलं पाहिजे. आपण जे आता ज्ञान प्राप्त करतो त्याच्यामध्ये जीवनाचं काहीच मला प्राप्त झालेलं नाही. तेव्हा आपण आपल्या आचार्यांची परवानगी घेऊया. आचार्यांना सांगतात. आचार्याने आश्चर्य वाटतं कारण सम्यक संबुद्धाचं दर्शन त्यांनी घेतलेलं नसतं कारण ते त्यांच्यापेक्षा सिनियर असतात. तुम्हाला सांगायला हरकत नाही हे संजय बेलाटीपुत्र किंवा आपले महावीर हे तथागतांना सिनियर होते. तथागतांनी या सगळ्यांचा अभ्यास केलेला होता आणि त्यानंतरच त्यांनी त्यांचा आपला धम्मा त्यांनी स्थापन केला. त्यामुळे हे सगळे त्या पंथाचे वेगवेगळे लोक होते. त्यांनी देखील तथागतांचं काही दर्शन घेतलेलं नव्हतं. पण हे ऐकल्यानंतर तुम्हाला असं वाटतं आहे का की तुम्ही योग्य मार्गावर जातात? होय म्हणे आम्हाला असं वाटतं. आणि मग ते त्यांच्या 250 शिष्यांना अनुमती देतात. बघा ते संजय बेलाटीपुत्रचे शिष्य असतात ते सगळेजण आणि सारीपुत्ता आणि मोगलान हे सगळेजण भगवंताकडे येतात आणि ते प्रवर्जित होतात, भिक्षू होतात. तो दिवस कार्तिक पौर्णिमेचा होता, ऐतिहासिक दिवस. हे सांगायचं प्रयोजन का? तर हे दोघंही प्रज्ञावंत होते. दोघंही जण अत्यंत कुशाग्र बुद्धीचे होते, सारीपुत्ता आणि महामोद्गलायन. पण त्या कुशाग्र बुद्धीचा जो काही वाव मिळाला पाहिजे, त्या बुद्धीला चालना मिळायला पाहिजे, ती काही चालना त्यांना मिळालेली नव्हती. आणि इथे जेव्हा तथागतांचे वचनं जेव्हा ते ऐकू लागले, माता भगिनी आणि बंधूंनो आपल्याला आश्चर्य वाटेल. एका आठवड्यामध्ये महामोगलायन हे अरहंत पदाला गेले. अरहंत पदाला आयुष्य जरी गेलं तरीसुद्धा ते पद मिळू शकत नव्हतं. परंतु तथागतांचा उपदेश अशा पद्धतीने ग्रहण करून ते मुळातच परिपक्व होते, मुळातच प्रज्ञावान होते. त्यांना 8 दिवसामध्ये आठवड्यातच ते अरहंत पदाला पोचले. भगवंतांनी हे जाणलं. त्यानंतर सारीपुत्तांनी 2 आठवडे
अरंतपदासाठी अभ्यास केला आणि ते देखील अरंतपदाला पोचले. भगवंताचे त्या काळामध्ये ते 2 बाहू होते. त्याला भगवंत धम्म सेनापती म्हणत असत. आणि सारीपुत्ताबद्दल तर ते असे म्हणत की हे जे सारीपुत्त आहेत हे एवढे प्रज्ञावंत आहेत की जो धम्म, ज्याचं मी धम्मचक्र प्रवर्तन मी सुरू केलं, ते माझ्यानंतर धम्मचक्र प्रवर्तन पुढचा प्रवास हा सारीपुत्तच करतील. एवढे त्यांना त्यांच्याबद्दल आदर होता. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता हे सारीपुत्त एवढे प्रभाव त्यांना तो धम्माचा होतो त्यांच्या मनावर, आणि त्यांच्या घरच्या त्यांच्या 3 बहिणी आणि त्यांचे 3 भाऊ यांच्यावर तो प्रभाव होतो. आणि ते 3ही बहिणी आणि 3ही भाऊ एकाच वेळेला बौद्ध धम्मामध्ये प्रवर्जित होतात, प्रवेश करतात आणि आपल्या मातेला एकटे सोडतात. तो दिवस देखील कार्तिक पौर्णिमेचा होता. आता ती माता बिचारी एकटी राहते, उद्विग्न अवस्थेत. मला सांभाळायला कुणीच नाही. धम्माचा प्रचार आणि प्रसार करायला सगळेजण गेले. माझा मोठा मुलगा गेला आणि हे सगळेच जण गेले. त्या अवस्थेमध्ये ती विचार करत असते. आणि काही काळानंतर म्हणजे सारीपुत्तांचं देखील वय होतं आणि त्यांनाही आपला शेवट समोर दिसतो. त्यावेळेला ते मातेकडे येतात आणि ते म्हणून, माता, हे माते, आम्ही जे पुत्र आणि तुझ्या पुत्री ज्या धम्मामध्ये प्रवेश करते झाल्या आहोत, तो जो आम्ही जीवनामधला आमचा प्रवास आहे तो प्रवास काही चुकीचा झालेला नाही. आणि मी तुला जे काही सांगतो ते तू मनापासून श्रवण कर. आणि विशेष म्हणजे तो जो उपदेश आपल्या मातेला करतात त्या एका उपदेशाने ती माता श्रोतापन्न अवस्थेला पोचते. विचार करा कशा श्रद्धेने ते प्रवचन ऐकत असतील, किती श्रद्धावान ते लोक असतील. आणि त्या प्रवचनामध्ये असं काय असेल की एक प्रवचन श्रवण केल्यानंतर त्यांना त्या अवस्था पाहतो. तो दिवस होता कार्तिक पौर्णिमेचा. म्हणजे या पौर्णिमेला किती महत्त्व आहे तुम्ही विचार करा. असे प्रसंग या पौर्णिमेला घडलेले आहेत भगवंताच्या काळातही आणि भगवंताच्या काळाच्या नंतरही. भगवंताच्या काळातल्या नंतर म्हणजे 1931चा एक प्रसंग मी तुम्हाला सांगणार आहे. अनागारिक धम्मपाल यांचं नाव तुम्ही ऐकलं असेल. बाबासाहेबांच्या खूप अगोदर अनागारिक धम्मपाल हे श्रीलंकेवरून त्यांना कळलं की बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार ह्याला सुरुवात झालेली आहे ही भारतामधून, जम्बूद्वीपामधून. तर मी तिथे गेलं पाहिजे. अनागारिक धम्मपाल हे मूळचे ख्रिश्चन, पण ते धम्म घेतात आणि मग ते महाबोधी विहारामध्ये येतात. ती अवस्था पाहिल्यानंतर विहाराची त्यांना खूप वाईट वाटतं. अरे, जिथं बौद्ध धम्माचा प्रसार आणि प्रसार होतो आहे, जिथं सम्यक संबोधी प्राप्त झाली, त्या विहाराची ही अवस्था. आणि ते एकटे प्रचार आणि प्रसाराला पाली भाषेतून सुरुवात करतात भगवंताच्या धम्माचा. आणि त्यांच्या हे लक्षात नेहमी येतं की या भारतामध्ये ज्यातून जम्बूद्वीपामध्ये जिथून धम्माचा प्रसार झाला आहे आणि तो प्रसार होत होत हा धम्म संपूर्ण जगामध्ये गेला आहे. आणि जगामध्ये हा धम्माचा प्रसार खूप वेगानं होत असताना भारतामध्ये का अवस्था? तर आपण जगाशी संपर्क साधला पाहिजे, त्या बौद्ध जनांशी संपर्क साधला पाहिजे. आणि त्या बौद्धांना आपण सांगितलं पाहिजे की जिथे बुद्धाचा धम्म झाला, बुद्धाचा जन्म झाला ते लुंबिनी भारतामध्ये आहे. जिथे बुद्धाला ज्ञान प्राप्त झालं ते ज्ञान प्राप्त होण्याचं स्थळ भारतामध्ये आहे, महाबोधी विहारामध्ये. जिथे आपण आता महाबोधी विहाराचे जिथे निरंजना काठी त्यांना गयेला प्राप्त झाला तो धम्म म्हणजे बोधी प्राप्त झाली. तिथून ज्यांनी मृगजय वनामध्ये सारनाथला त्यांनी पहिल्यांदा धम्मचक्र प्रवर्तन केलं ते देखील भारतात झालं. आणि त्यांचा जो शेवटचा प्रवास ज्याला महापरिनिर्वाण झालं कुशीनाराला ते देखील भारतातच आहे. मग असे हे 4 ठिकाणं जे बौद्ध धम्माला पोषक आहेत आणि आपण बौद्ध धम्माचे अनुयायी आहात, आपण भारतात काय येत नाही. त्यामुळं ते अमेरिकेमध्ये त्यांनी परिषदा घेतल्या. हे सगळा इथे सांगत नाही, तो एक वेगळा विषय होईल. पण अनागारिक धम्मपालांचं इथं मी का सांगतो, विषद का करतो, तर अनागारिक धम्मपाल हे पाकिस्तानात जातात आणि तिथे जे तक्षशिला विहारामध्ये, तक्षशिला तिथे विहार आहे, तिथून ते भगवंताच्या अस्थी भारतात घेऊन येतात आणि तिथे सारनाथमध्ये ते मूलगंधकुटी विहार स्वतः तिथे बांधतात आणि त्यामध्ये या भगवंताच्या ह्या हे पूज्य अस्थी तिथे ते
ठेवतात, स्थापित करतात. आणि माता भगिनी आणि बंधूंनो, आजचा दिवस इथं भारतामध्ये आपण हे प्रवचन ऐकत आहोत किंवा कार्तिक पौर्णिमेचे विचार आपण ऐकत आहोत. या क्षणाला सारनाथमध्ये या दिवशी खूप मोठा उत्सव चाललेला आहे. आज त्याचं कारण हे की आजच्या दिवशी कार्तिक पौर्णिमेला त्या अस्थी या संपूर्ण सारनाथमध्ये फिरवल्या जातात आणि जगातले, फक्त भारतातले नव्हे, जगातले भिक्खूगण, भिक्षुणीगण आणि सगळे उपासक जे ज्यांना त्या अस्थीचं दर्शन घ्यायचं ते आवर्जून सारनाथमध्ये असतात. आणि आजच्या दिवशी अतिशय मोठा उत्सव हा सारनाथमध्ये होतो. हे कशामुळे शक्य झालं? अनागरिक धम्मपालांनी तिथे त्या अस्थी आणल्यामुळं त्याच्या दर्शनासाठी संपूर्ण जगातला जो बौद्ध वर्ग आहे हा तिथे येतो. बाबासाहेबांचे देखील हेच मत होतं की जगातल्या बौद्धांशी आपले संबंध जुळावेत, हा बौद्ध धर्म आहे. असो, तर हा विषय मी थोडासा इथं का नेला, तर बुद्धाच्या काळात तर पौर्णिमेला महत्त्व होतं, परंतु बुद्धाच्या नंतरचा म्हणजे हा 11 नोव्हेंबर 1931ला तिथं स्थापित झालेलं आहे. 1931ला म्हणजे आत्ताच्या काळामध्ये, म्हणून त्याला जास्त महत्त्व आहे. आता आपण दुसऱ्या प्रवासाला जाऊ. आता हे जे महत्त्वाचे विषय जे आहेत, या 4-5 घटना या आपल्या बुद्ध काळामध्ये घडलेल्या आहेत, त्या कार्तिक पौर्णिमेच्या महत्त्वाच्या घटना आहेत. पुढचा जो प्रवास आहे तो बुद्धाच्या डोक्यामध्ये असतो. एक 10 मिनटं होतील. पुढचा प्रवास जो आहे की त्यांना बिंबिसार आठवतात की बिंबिसाराने मी वचनबद्ध आहे, म्हणून ते या सगळ्या हजार भिक्षूंबरोबर ते कुठे निघतात प्रवासाला? राजगृहाच्या प्रवासाला. आणि तिथे मध्ये राजगृहाच्या मध्ये एका चैत्यामध्ये जिथं राहण्याची व्यवस्था आहे, अशा चैत्यामध्ये ते आपल्या सर्व भिक्षू संघाबरोबर तिथे थांबतात, विश्रांतीसाठी म्हणून थांबतात. तिथे आलेलं हे राजाला कळतं. कुणाला? बिंबिसार राजाला. वार्ता जाते, अरे सम्यक संबुद्ध आलेत आणि आपण काय इथे करतोय? सम्यक संबुद्धाचं वचनपूर्तीसाठी ते आलेत, मला तिथं जायला पाहिजे. बघा जी श्रद्धा कशी म्हणतात ते लेखी तिथून निघतात आणि ते दिठ्ठीवन म्हणतात. जिथे ते थांबलेलं ते दिठ्ठीवन होतं. त्याच्यातलं हे जे स्थळ आहे ते चैत्यगृह होतं मोठं, ज्यामध्ये ते थांबलेले असतात आपल्या भिक्षू संघाबरोबर. राजा किती लोकांना घेऊन येत असेल विचार करा. 1,20,000 हा आकडा पाली भाषेमध्ये आहे. 1,20,000 एवढे आपल्या परिवारासह जितके लोक येतात त्यांच्याबरोबर रथ वगैरे सगळं घेऊन तो तथागतांच्या दर्शनाला येतो. तो एकटा राजा एकटाच येत नाही, जेवढे पण ब्राह्मण वर्ग असतात तिथे द्विसहस्त्र लिहिले. द्विसहस्त्र म्हणजे 200 म्हणजे 2,000, सहस्त्र म्हणजे 1000, तर 2,000 त्या काळातले त्यावेळीचे ब्राह्मण ते देखील राजाबरोबर असतात. ही सगळेजणं भगवंताजवळ येतात, भगवंताचं दर्शन घेतात, अभिवादन करतात, भगवंताजवळ बसतात आणि मग योग्य पद्धतीने भगवंताला जो राजा आहे तो निमंत्रित करतो की आपण आमच्या राजगृहामध्ये भोजनासाठी आपल्या सर्व भिक्षुगणांबरोबर यावं ही मी आपल्याला विनंती करतो. तथागत जेव्हा मौन ठेवतात त्यावेळी त्या विनंतीला मान दिला होतो, म्हणजे होकार असतो. तथागत स्तब्ध असतात, त्या विनंतीचं त्यांनी सन्मान केला असं समजायचं आणि तो मग पुढच्या तयारीसाठी आपल्या सर्व जणांना घेऊन पुन्हा राजगृहामध्ये जातो. दुसऱ्या दिवशी जेव्हा तथागत तिथे आपल्या भिक्षू संघाबरोबर येतात त्यावेळेला राजा स्वतः अन्नदान करतो, भगवंतांना वाढतो भोजन. सर्व भिक्षूंना तो भोजन स्वतः वाढतो, त्याचे परिवारातले लोक भोजन देतात आणि भोजन सगळं झाल्यानंतर त्यांचं जे वेळुवन आहे जे अतिशय प्रसिद्ध त्या काळामध्ये सुवासिक, अतिशय म्हणजे त्याला तोड नाही असं ते वेळुवन ते भिक्षू संघाला ते दान करतात. आणि माता भगिनी आणि बंधूंनो, हे सगळ्यात मोठं दान पहिल्यांदा दिलेलं हे बिंबिसार राजाचं दान आहे. ते दानाचा भिक्षू संघ स्वीकार करतो. त्यानंतर भगवंत त्यांच्या सर्व परिवाराला आणि त्यांच्याबरोबर आलेल्या सर्वांना
दीक्षा देतात धम्माची. आणि विशेषतः राजा हे आपल्या स्वतःला ग्रस्त धर्म नव्हे, त्याच्या पुढचं काय, उपासकाची दीक्षा स्वतः घेतात. भगवंताचं प्रवचन, विचार करा, भगवंताच्या प्रवचनामध्ये एवढे हजारो लोक तल्लीन होऊन एकाग्र चित्ताने ते प्रवचन ऐकतात. त्या प्रवचनाचा राजाला एवढा लाभ होतो की तो आंतरबाह्य बदलून जातो. कारण सम्यक संबुद्ध याचं दर्शन मला हवंच आहे, ही इच्छा, तीव्र इच्छा त्याच्या मनामध्ये असते. ते प्रवचन तो इतक्या तन्मयतेने ऐकतो की त्या प्रवचनाचं श्रवण केल्यानंतर राजाला श्रोतापन्न अवस्था प्राप्त होते. राजा स्वतः श्रोतापन्न अवस्थेमध्ये जातो. विचार करा, त्या प्रवचनानंतर राजा भगवंताची अनुमती मागतो आणि मला 2 शब्द बोलायचे, कारण भगवंताच्या नंतर कोण बोलणार. भगवंत अनुमती देतात. राजा म्हणतो, आयुष्यात जे मला कधीही सुख लाभलं नाही ते ह्या क्षणाला मला लाभलेलं आहे. बघा, मी तुम्हाला ही तार जोडून ठेवायचा प्रयत्न करील मी, की त्या क्षण आठवा ज्या वेळेला श्रमण गौतमाला तोच राजा राजपद स्वीकारावं यासाठी प्रयत्नशील असतो. तोच राजा सम्यक संबुद्धासमोर असं म्हणतात, तेच राजे असं म्हणतात की ह्या क्षणाला मला जे प्राप्त झालेलं आहे ते माझ्या आयुष्यात कधीच प्राप्त झालं नव्हतं. भगवंत माझ्या लहानपणापासून 5 इच्छा होत्या. पहिली इच्छा माझी अशी होती की मला राज्याभिषेक माझे वडील कधी करतील, माझा राज्याभिषेक व्हायला पाहिजे, सारखं मला वाटायचं. आणि 15व्या वर्षीत माझ्या वडिलांनी माझा राज्याभिषेक केला. ती माझी पहिली इच्छा पूर्ण झाली. पण मी राजा झाल्यानंतर मला असं वाटायला लागलं की सम्यक संबुद्ध कधीतरी माझ्या जीवनामध्ये त्यांचं दर्शन व्हावं. ते दर्शन मला आज लाभलं. आपण माझ्या दर्शन देण्याकरता माझ्या विनंतीला आपण सन्मान दिला आणि आपण इथं माझ्यासमोर आहात. ते दर्शन मला लाभलं. तिसरी गोष्ट, मला वाटलं की तुमची सेवा करायची मला संधी मिळावी. ती सेवा देखील मी ह्या क्षणाला केलेली आहे. या 3 गोष्टी आता माझ्या पूर्णपणाने इच्छा पूर्ण झाल्यात. आणि विशेष म्हणजे माझ्या परिवाराला देखील धम्माची दीक्षा आपण दिलेली आहे. मला जे राजपद प्राप्त झाल्यानंतर जे काय मिळालं त्याच्यापेक्षाही अवर्णनीय सुख मला कधीच मिळू शकलं नसतं. आणि शेवटची इच्छा, आपण जे प्रवचन दिलं त्याचा मला लाभ झाला आणि ते मला कळलं, त्यासारखं सुख माझ्या आयुष्यात मला कधीही प्राप्त झालं नसतं. त्यामुळं मी ज्या राजा या पदाचं मी फार भूषणावर होतो, ते पद मला तुच्छ वाटतं. मला जे ज्ञान प्राप्त झालं आहे आणि आपण माझं अंतर्बाह्य मला बदलून टाकलं, माझ्या सगळ्या इच्छा आकांक्षा तुटून पडल्या, गळून पडल्या आणि मी ह्या धम्मामध्ये स्वतःला विलीन केलेलं आहे. आणि ह्या क्षणाला मी सर्वात अतिशय म्हणजे जे सुख आहे त्याचं मी वर्णनच करू शकत नाही. असं ते तथागतांसमोर आपलं जे मन आहे, हृदय आहे, ते उघडं करतं. पण तथागतांच्या मनामध्ये एक विचार येतो की हे जरी म्हणत असले तरी त्यांची द्विभार्या जिचं नाव खेमा, ती भगवंताचं एक प्रवचन तिने कधीही ऐकलेलं नव्हतं. कारण भगवंत हे शरीर सौंदर्याबद्दल नेहमी सांगतात की अनित्य आहे, हे सौंदर्य नष्ट होणार आहे. आणि ती जी खेमा आहे ती सौंदर्यवती असते. इतकी सौंदर्यवती होती ती की जगातली सौंदर्यवती स्त्री असं ती स्वतःला समजत होती. त्यामुळं सौंदर्याचा ते एक प्रकारे तिच्या मनामध्ये अभिमान होता, गर्व होता. त्यामुळं सौंदर्याबद्दल चुकीचं ती काहीच ऐकायला मागत नव्हती. परंतु तिचा योग असा येतो की भगवंताचं प्रवचन तिला ऐकावं लागतं. आणि त्या प्रवचनाने ती हुशारच होती, मुळात कुशाग्र बुद्धीची होती. ते ऐकल्यानंतर तिच्या मनामध्ये एवढा प्रकाश पडतो की आपण उगीचच समजत होतो की भगवंताचं प्रवचन हे केवळ आणि केवळ सौंदर्याबद्दल असतं. पण भगवंत एक वाक्य वापरतात की माणसाला जेव्हा असं वाटतं की मी सर्वश्रेष्ठ आहे, माझं आता जे आहे, माझं जीवन चाललेलं आहे, ते जीवन माझं कधी वेगळं होणारच नाही, माझा हा जो ढाचा आहे तो कधी बदलणारच नाही, असं त्याला कधी कधी वाटतही असतं. परंतु लोखंड जे आहे त्या लोखंडाला गंज लागतो आणि गंज आहे ते लोखंड खाऊन टाकतं. तशी माणसाची जी बुद्धी आहे
जे सौंदर्याचं स्वतः वर्णन करतात, त्या सौंदर्याचा ज्याला गर्व होतो किंवा अभिमान वाटतो, तो गर्वच ते सौंदर्य नष्ट करतो. आणि कधीतरी त्याला हे कळतं की आपलं सौंदर्य नष्ट झालेलं आहे, आपल्या डोळ्याला आता दिसत नाही, आपली मान अगदी वागलेली आहे, आपले सुंदर असे दाट संपलेले आहेत, आपल्याला संपूर्ण कमरेला बाक आलेला आहे, हे त्याला कधीही कळत नाही. अशी अवस्था प्राप्त होते. ती अवस्था प्राप्त होण्याचा आपल्यावर जीवनात प्रसंग येईल हे जेव्हा त्याला कळेल, त्या अर्थाने तो खऱ्या अर्थाने जीवन जगायला सुरुवात करतो. ही बुद्धी त्याला प्राप्त होते, तो खरं जीवन जगायला सुरुवात करतो. ह्या संपूर्ण प्रवचनाने तिची जी बुद्धीची जागृत होते, एवढी जागरूक होते की ती राजाला विनंती करते, मला या क्षणी भिक्षुणीची दीक्षा हवी. विचार करा, एका क्षणामध्ये तिचं सौंदर्य तिच्या मनातून निघून जातं आणि ती एवढी राजाची पट्टराणी असते, ती म्हणती मला भिक्षुणी व्हायचं. एवढं त्या प्रवचनाने तिच्या जीवनामध्ये बदल होतो आणि त्यावेळेला मग राजालाही ते योग्य वाटतं. महाप्रजापती त्या भिक्षुणी होत्या, त्यांच्या हस्ते तिला भिक्षुणीची दीक्षा दिली जाते. आणि विशेष म्हणजे ती तिच्या बुद्धी प्रामाण्यामुळे, प्रज्ञेमुळे भगवंताच्या सानिध्यात राहून आठवड्यातच ती अरहंत बनते. भगवंत तिची प्रज्ञा पाहून तिला महाप्रज्ञावती ही उपाधी देतात. हे सगळं घडतं कशामुळे? तर भगवंताने एक वचनबद्ध एका राजाला श्रमण अवस्थेमध्ये वचनबद्ध ते झालेले असतात, त्या राजाचं वचन ते पाळतात. आणि राजा त्यांना आदराने जेव्हा म्हणतात की तुम्ही ते ज्ञान प्राप्त केल्यावर माझ्याकडे या, त्या प्रसंगानंतर राजाला सम्यक संबुद्धाचं दर्शन घडतं. ह्या दोघांचा एकमेकांच्या शब्दांवर एवढा विश्वास दिसतो की राजालाही वाटतं की मी जे शब्द त्यांना सांगितले ते त्यांनी पाळले. आणि विशेषमध्ये आपल्याला जेव्हा विचार करावा असं वाटतो की श्रमण गौतमाने त्यांचं ऐकलं असतं तर, राजाचं ऐकलं असतं तर हा इतिहास घडला असता का? त्यामुळं मला राहून राहून वाटतं की श्रमण गौतमाने आपला जो ध्यास घेतलेला आहे मनाचा, तो पूर्ण करण्याकरता किती ते एकाग्र चित्ताने तिथून बाहेर पडतात. जरा जरी त्यांचं चित्त ढळलं असतं तर ते महान चक्रवर्ती झाले असते, पण आपल्याला बुद्धाचा धम्म प्राप्त झाला नसता. त्यामुळं हा पहिला संवाद आणि नंतर राजाने प्रकट केलेलं मत, यासाठी हे दोन्ही संवाद मला संदीपला सांगावेसे वाटले. म्हणून मी म्हटलं या तिन्ही गोष्टी याच्यामध्ये होतील आणि आपण तो संवाद एकाग्र चित्ताने ऐकाल असं मला स्वतःला वाटलं. आपल्या सगळ्यांचे चेहरे पाहिल्यानंतर, वाचल्यानंतर, निश्चितपणाने गायकवाड सरांचा चेहरा वाचल्यानंतर त्यांना वाटतं ह्यांनी काहीतरी सांगितलं, बाबा माझे मित्र आहेत, काहीतरी बोलले थोडंफार, कसे तरी काय का असायला प्रसंग त्यांनी सांगितलेत. आपण अतिशय एकाग्र चित्ताने माझे विचार ऐकून घेतलेत. विशेषतः सोनवणे सर आणि जाधव सर हे काही मला नवीन नाही. जाधव सरांना अगदी तरुणपणात मी अगदी पाहिलेलं, त्यामुळे त्यांना आता पाहिल्यानंतर असं वाटतं की ही जी मंडळी आहे ही आपल्या आजूबाजूची मंडळी त्याच मार्गावरून आहेत. आपण फक्त लांब लांबच आहोत, मनाने आपण एकच आहोत. जाता जाता परत तुम्हाला थोडंसं उल्हासित करेन मी. त्याचं कारण हे की तुमचं चेहऱ्यावरचं हा आनंद बघितल्यानंतर मला असं वाटतं, नेहमीच वाटतं की केवळ बाबासाहेबांच्यामुळे आपण इथपर्यंत आलेलो आहोत. तुम्हाला प्रत्येकाला तेच वाटत असेल. आपण इथपर्यंत आलो आहे एवढ्या, म्हणजे काही का असे ना शून्यातून निर्माण झालेलो आहोत. आपली एवढी हिंमत पण नव्हती. आपण जी आता बोलतो आहोत ते इथंच बोलत नाही, आपण बाहेरही बोलू शकतो किंवा आपण अभ्यास करू शकतो. हे सगळं कशामुळं घडलेलं आहे? तर केवळ आणि केवळ बाबासाहेबांनी, हो की नाही, हे मान्य करावं लागेल. तेव्हा माझं जीवन पूर्ण बदललेलं आहे, तुमचंही जीवन बदललं आहे. सायकलवरचा प्रवास तुमचाही झालेला आहे. आता तुमच्याकडे पण 4 व्हीलर आलेले आहेत. आपल्या मुलांच्या गाड्यांमधून आपण फिरत आहोत. पण प्रत्येक क्षणाला आपण हाच विचार केला पाहिजे की मी जो आता आहे, उभा आहे, तो बाबासाहेब जर झिजले नसते तर मी काय सजलो नसतो. हे तुमचे आमचे सर्वांचे विचार आहे. ते विचार घेऊनच मी आता जो उभा आहे किंवा आपल्यासमोर आता हे पालीचा अभ्यास केल्यानंतर मी आणखी थोडासा की हे बुद्धवचन याच्यापर्यंत आपण जावं अशी मी तुम्हाला एक नम्रतेची विनंती करेन. कारण आता पाली भाषा ही भाषा कशी झालेली,
काय झालेली? अभिजात भाषा. टाळ्यांचा गजर व्हायला पाहिजे. अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. अभिजात भाषेचा दर्जा खूप मोठा दर्जा आहे. त्यामुळं आता हे युनिव्हर्सिटी वगैरे बंद कधी पडणार नाहीत. पाली भाषा आता शिकवायला सर्वजण उद्युक्त होतील. मी देखील गेले 9-10 वर्ष पाली शिकवतो आहे. ऑनलाईनमध्ये फॉरेनरचे विद्यार्थी शिकत आहेत. पालीबद्दल अतिशय गोडवा आहे. तर तो तुम्ही शिकावा. ऑनलाईन शिका. बाबासाहेबांचं पुस्तक आहे 16वा ग्रंथ, तो वाचून शिका. पण पाली भाषा म्हणजे बुद्धवचन हे आपण या जगाचा प्रवास म्हणजे संपायच्या आत शिकावं अशी माझी इच्छा आहे. माझी इच्छा ही का आहे? 61व्या वर्षी मी पाली शिकायला सुरुवात केली. मी मुद्दाम तुम्हाला सांगतो, 61व्या वर्षी रिटायर झाल्यानंतर मी पाली भाषा शिकायला सुरुवात केली आणि कंटिन्यू 10 वर्ष मी शिकलो. MA पाली झालं, संस्कृत पाली झालं आणि मला एवढी परिपक्वता नाही आहे. पण पाली भाषेचा MA म्हणजे तुम्हाला एवढंच सांगेल, पाली भाषेतलं KG तो समुद्र आहे. त्या समुद्रात फक्त तुम्ही आता पाय भिजवलेले आहेत. MA म्हणजे मग आपण विचार करा आपल्याला काय शिकावं लागणार आहे आणि आपल्याला बाबासाहेबांनी कुठं नेऊन बसवलेलं आहे. म्हणजे आपण अगदी खाली होतो, आपण फार उंचावर नेलं, फार उंचावर. म्हणजे तुम्ही कल्पनाच करू शकत नाही इतक्या उंचीवर आपल्याला नेलेलं बाबासाहेबांनी. तेव्हा बाबासाहेबांचं कायम स्मरण आपण करतो. पण पाली शिकून आपण काहीतरी, आपले गायकवाड साहेब हसतात बघा, आपण काहीतरी प्राप्त केलं आहे असं आपल्याला वाटेल. जाता जाता मी माझे 4 शब्द म्हणजे 4 ओळी तुम्हाला आवडतील त्या आपल्या अनुमतीने त्या मी वेळ झालेला आहे तरीसुद्धा मी त्या ओळी आपल्यासमोर मांडतो आणि अतिशय उल्हासित चेहऱ्याने हा कार्यक्रमाचं समापन व्हावं अशी एक माझी इच्छा व्यक्त करतो. ही स्वरचित जेव्हा आपल्याकडून एखादी गोष्ट होते ना स्वरचित, तेव्हा तो आनंद वेगळा असतो. दुसऱ्यांचं रचलेलं काव्य आपण म्हणण्यामध्ये तसा काही विशेष मोठी गोष्ट नाही, पण आपण ते स्वरचित केलेलं आहे. आणि मी जेव्हा माझ्या मुलाच्या गाडीत बसलो पहिल्यांदा तेव्हा माझ्या 2 ओळी डोक्यात आल्या की बसा म्हणजे मी मुद्दाम त्या सांगतो की काल सायकलवरून फिरत होतो, कालपर्यंत सायकलवरून फिरत होतो, पण आज मुलाच्या 4 चाकीमध्ये म्हणजे मोटारीतून फिरतो. पण प्रत्येक क्षणाला मी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्मरतो. प्रत्येक क्षणांना बाबासाहेबांना स्मरतो, कारण त्यांचीच ही देण आहे. कुठे काल होतो, कुठे आजला मी. कुठे काल होतो, कुठे आजला मी. कुठे काल होतो, कुठे आजला मी. कुणाच्यामुळे हा असा जाहलो मी. कुठे काल होतो, कुठे आजला मी. कुठे काल होतो, कुठे आजला मी. कुणाच्यामुळे हा असा जाहलो मी. कुठे काल होतो. जगतो मी भीमामुळे, शिकतो मी भीमामुळे. जगतो मी भीमामुळे, शिकतो मी भीमामुळे. मुका काल होतो, आता बोलतो मी. मुका काल होतो, आता बोलतो मी. भीमाच्यामुळे असा जाहलो मी. तिथे काल होतो, इथे आजला मी. तिथे काल होतो, इथे आजला मी. भीमाच्यामुळे असा जाहलो मी. कुठे काल होतो. समजले बुद्ध मला, बनविले त्यांनी शुद्ध मला. समजले बुद्ध मला, बनविले त्यांनी शुद्ध मला. अंधारच होतो, आता प्रकाश मी. अंधारच होतो, आता प्रकाश मी. बुद्धाच्यामुळे भीमाच्यामुळे असा जाहलो मी.
असा झालो मी कुठे काल होतो. ला 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 ला. शिकतो मी पाली आता, पालीने झाली मैत्री आता. शिकतो मी पाली आता, पालीशी झाली मैत्री आता. बुद्ध वचनांना आता जाणतो मी, बुद्ध वचनांना आता जाणतो मी. पालीच्या मुळे हा, बुद्धाच्या मुळे हा, भीमाच्या मुळे हा. असा झालो मी, असा झालो मी कुठे काल होतो, कुठे आजला मी. भीमाच्या मुळे हा, बुद्धाच्या मुळे हा, पालीच्या मुळे हा. असा झालो मी, असा झालो मी कुठे काल होतो. ला 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 ला. जय भीम. धन्यवाद प्रकाश नाईक सर. आपण अगदी उद्बोधक असं आम्हाला प्रवचन आपला ऐकायला मिळालं. त्याचबरोबर आपण एक चांगले कवीसुद्धा आहात. त्याचबरोबर आणखीन एक त्यांच्याशी चर्चा करत असताना त्यांच्या मोबाईलमध्ये त्यांनी दाखवलं की ते फार चांगले चित्रकार पण आहेत. त्यांनी बरेचसे चित्र त्यांच्या त्या नखांवरून काढलेले आहे आणि मोबाईलवर सुद्धा त्यांनी चित्र काढलेले. असे यांचं अष्टपैलू व्यक्तिमत्व आज आपल्याला पाहायला मिळालं. त्याबद्दल मी यांचा शतशः यांना धन्यवाद देतो. त्यानंतर आपल्या संघाचे अध्यक्ष माननीय विजयराव जाधव सर यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं अध्यक्ष भाषण करावं. सर्वांना जय भीम. बोधिसत्व सम्यक संघाच्या वतीने आज या ठिकाणी आपण कार्तिकी पौर्णिमेच्या निमित्ताने आपले बौद्ध धर्माचे अभ्यासक प्रकाशजी नाईक यांना या ठिकाणी आपण पाचारण केलेलं होतं. त्यांनी अतिशय मुद्देसूद, अतिशय अभ्यासपूर्ण असं व्याख्यान आपल्यापुढे सादर केलेलं आहे. त्यांचं मी या प्रसंगी अभिनंदन करतो. अतिशय छान. आज खरं म्हणजे फक्त कार्तिक पौर्णिमेचं महत्त्व आपल्याला माहितीच आहे, पण आज दुसरी गोष्ट आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो. आज गुरु नानक जयंती देखील आहे. त्याचप्रमाणे आदिवासी समाजामध्ये अतिशय महत्त्वाचं योगदान दिलेले महान क्रांतिकारक बिरसा मुंडा यांची देखील जयंती आहे. या सर्वच महामानवांना मी अभिवादन करतो, वंदन करतो. मित्रहो, अनेक वर्षापासून आपण पाहतो आहे की आपल्या अनेक ठिकाणी आपण बौद्ध धर्माच्या अनुषंगाने या पौर्णिमेच्या संबंधी आपण जो विचार करतो आहोत आणि बौद्ध धर्माबद्दलचे आपण पौर्णिमेच्या निमित्ताने जे आपण व्याख्यानं ऐकतो आहे, ही खरं म्हणजे अतिशय महत्त्वाची घटना असते. आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की बौद्ध धर्मामध्ये पौर्णिमेला अतिशय अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. प्रत्येक पौर्णिमेला वेगवेगळं असं एक वैशिष्ट्य असतं. या वैशिष्ट्याबद्दलचं आपण अनेक वर्षापासून या ठिकाणी विचारमंथन आपण ऐकत असतो. त्याचप्रमाणे आजही आपण हे मंथन प्रकाशराव नाईकांकडनं ऐकलेलं आहे. प्रकाश नाईकर माझ्या अनेक वर्षापासून जुने संबंध आहेत आणि त्याच्यामुळं ते ज्या पद्धतीने वाटचाल त्यांची चालू झाली हे अतिशय कौतुकास. पाली भाषेचा अभ्यास जवळपास MA झालेले आहेत ते पाली भाषेचे. MA म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन आहे. म्हणजे साधी सरळची गोष्ट नाही आहे. ते जरी म्हणत असले की मी फक्त आता
म्हणजे समुद्रामध्ये उतरले पण अजून पायच भिजलेले आहेत फक्त. परंतु मला असं वाटतं त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे म्हणजे अतिशय महत्त्वाची घटना. त्यानंतर PhD देखील करतील अशी मला अपेक्षा आहे. आणि पाली भाषेमध्ये ते जसजसं विचार करतायत, अभ्यास करतायत, त्यावेळेस त्यांना प्रत्येक वेळेस नवीन नवीन काहीतरी गोष्टी आढळून येत आहेत. आणि ते आपल्यासमोर या पाली भाषेच्या अनुषंगाने त्यांना जे ज्ञान मिळत असतं आहे आणि जे ज्ञान प्राप्त करतायत याचं आपल्यासमोर ते विश्लेषण करताना आपल्याला दिसत आहेत. अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. पाली भाषेचा अभ्यास महत्त्वाचाच आहे, कारण मग पाली भाषा जर नाही आली तर मग बाकीच्या अनेक गोष्टी आपल्याला समजणार नाहीत. बौद्ध धर्म मुळात आपण समजून घ्यायचा असेल तर पाली भाषेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि ते मला असं वाटतं प्रकाशराव नाईकांनी हे चांगल्या पद्धतीने ओळखलेलं आहे आणि म्हणून त्या सातत्याने पाली भाषेचा अभ्यास करत आहेत, विचारांचं जागर करत आहेत. म्हणून मला त्यांची एक वैशिष्ट्यपूर्ण ही गोष्ट वाटते. आणि मला असं वाटतं या प्रसंगी अधिक बोलता येणार नाही, कारण आता 9 देखील वाजून गेलेले आहेत. त्यामुळं मला असं वाटतं मी या ठिकाणी थांबावं आणि आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम. उपस्थित सर्व श्रद्धावान उपासक उपासिकांना सविनय जय भीम. भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेच्या वतीनं प्रकाशित समग्रता वंदना पुस्तक हे इथं विक्रीसाठी उपलब्ध आहे, ज्यामध्ये प्रत्येक गाथेचा, प्रत्येक ओळीतील प्रत्येक शब्दाचा मराठी भावार्थ आपल्यासाठी मांडलेला आहे. हे आपल्याकडं संग्रहित असावं आणि सुखादुःखाच्या समारंभाला आपण आपले नातेवाईक पाहुणे मंडळींना आपण हे देऊ शकता. त्याचबरोबर भगवान बुद्धांचा मध्यम मार्ग हे पुस्तक देखील इथं विक्रीसाठी उपलब्ध आहे, ज्यामध्ये 4 आर्य सत्य आणि आर्य अष्टांगिक मार्ग व प्रतित्य समुत्पादचा परिचय अशी त्यामध्ये मांडणी आहे. आणि दृष्टिकोन आणि चिकित्सा हे पुस्तक देखील इथं विक्रीसाठी उपलब्ध आहे, ज्यामध्ये विज्ञानवादी भगवान बुद्धांचा धम्म आणि इतर धर्मामध्ये काय फरक आहे हा मांडलेला आहे. आपल्या सर्वांना विनंती आहे की या पुस्तक जर आपल्याकडं आपण घेतलं तर यापासून आपल्या सर्वांना दुहेरी दानाचा लाभ मिळणार आहे. धन्यवाद. जय भीम. सर्वप्रथम महामानवांना अभिवादन. आजच्या सभेचे अध्यक्ष विजयरावजी जाधव, तसेच प्रमुख वक्ते प्रकाशजी नाईक, सोनवणे बौद्धाचार्य सोनवणे सर आणि उपस्थित उपासक आणि उपासिका, आज आपण इथे कार्तिक पौर्णिमा साजरी करण्याच्या उद्देशाने इथे उपस्थित आहोत. आणि त्यानिमित्ताने आपण कार्तिक पौर्णिमेचा जो कार्यक्रम आयोजित केला होता, तर त्या कार्यक्रमासाठी आपण प्रकाशजी नाईक हे भारतीय बौद्ध महासभेमध्ये कार्यरत आहेत. गेले 53 वर्ष ते श्रामण शिबिर चालवतात. त्यांना आपण इथे आमंत्रित केलं होतं आणि त्यांनी कार्तिक पौर्णिमेचे महत्त्व 3 भागामध्ये सांगितलं आणि मुद्देसूद आणि गोष्टी स्वरूपात सांगितल्यामुळं ते समजायला खूप सोपं गेलं. आणि त्यांनी आपल्या चेहऱ्यांकडनं पाहिल्यानंतर त्यांनी समाधान व्यक्त केलं की तुमच्या चेहऱ्यावर जे समाधान दिसतं आहे त्याच्यावरनं तुम्हाला म्हणजे मी जे काही सांगितलेलं आहे हे चांगल्या प्रकारे अवगत झालेलं आहे याचा त्यांना खूपच आनंद झाला आणि ते ऐकून आम्हालासुद्धा खूप बरं छान वाटतं आहे. तेव्हा ओघवत्या भाषेमध्ये त्यांनी जे बुद्धांच्या आयुष्यातलं म्हणजे बुद्धत्व प्राप्त जे झालं त्यांना त्याच्या आधीचं आणि नंतरचं जे वर्णन त्यांनी केलं ओघवत्या भाषेत ते खरोखरच खूपच सुंदर केलं. तेव्हा मी आणि ते वेळात वेळ काढून आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिले तेव्हा मी
सम्राट अशोक बुद्ध विहारच्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करतो.